नमस्कार. ब्रेकिंग न्यूज. पुसद तालुक्यातील एका धक्कादायक लुटीची घटना समोर आली आहे. शेतातून घरी परत येत असलेल्या 52 वर्षीय इस्माच्या गळ्याला कोयता लावून त्याची सोन्याची चेन आणि अंगठ्या बळजबरीने लुटण्यात आल्या. 4 तरुणांनी ही लूट केली असून ते फरार आहेत. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. पुसद तालुक्यातील कवडीपूर शिवारात बावणी यांच्या शेताजवळील रस्त्यावर ही घटना घडली. 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अरुण निवृत्ती पाईकराव, वय 52, राहणार साई विहार नगर, कवडीपूर, हे आपल्या मित्र वसंता कुदळे, वय 34, राहणार श्रीरामपूर यांच्यासोबत युनिकॉर्न दुचाकीने शेतातून घरी परतत होते. त्या दोघांनी आधी ओळखीच्या 2 मुलींसोबत शेतात फेरफटका मारला होता. मुली निघून गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या 4 तरुणांनी वय अंदाजे 20 ते 25 वर्षे त्यांच्या दुचाकीला अडवले. तोंडाला रुमाल बांधलेल्या या तरुणांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या. तरुणांनी प्रथम दुचाकी खाली पाडली आणि अरुण पाईकराव यांच्याशी झटापट केली. एका तरुणाने त्यांच्या टोळीवर लाकडी काठीने मारून जखमी केले, तर दुसऱ्या तरुणाने डाव्या छातीवर पाय देऊन गळ्यावर कोयता लावला. 3 तरुणांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले. कोयता लावलेल्या तरुणाने धमकी दिली, तुझ्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठा काढून दे, नाहीतर जीव घेऊन टाकतो. फिर्यादी अरुण पाईकराव यांनी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यावरून अपराध क्रमांक 225/226 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 309, 6, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्या 2 तरुणींची देखील चौकशी सुरू आहे. घटनेतील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI राहुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.